बदलापूरमधल्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाढ झाली। उल्हास नदीची इशारा पातळी 16 मीटर इतकी आहे। मात्र आता उल्हास नदीचं पाणी 16 मीटरच्या वरून वाहते। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। तसंच हवामान खात्यानं ठाणे जिल्ह्याला आता रेड अलर्ट जारी केला। उल्हास नदीवरून पावसाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी। बदलापूर शहरात काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। आता आपण बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीवर आहोत। आपण पाहू शकतो की उल्हास नदीची पाणी पातळीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। फक्त बदलापूर नव्हे तर कर्जत परिसरातही पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। उल्हास नदीची जी धोक्याची पातळी आहे ती 17.5 मीटर आहे, तर इशारा पातळी ही 16.5 मीटर आहे। मात्र आता उल्हास नदी ही 14 मीटर वरून वाहत आहे। त्याच्यामुळे अजूनही कुठेही पाणी भरल्याच्या घटना बदलापूर शहरात पाहायला मिळत नाहीये। मात्र ही पावसाची जर संततधार अशी सुरू राहिली तर काही ठिकाणी पाणी शिरू शकेल अशी शक्यता वर्तवली जाते। आपण पाहू शकतो की उल्हास नदीच्या बाजूला जी चौपाटी आहे ही सुद्धा पाण्याखाली आलेली आहे। सध्या हवामान खात्याने ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे पालिका प्रशासन हे सज्ज झाले असून नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन पालिका प्रशासनाने केलेलं आहे। जी 24 तासासाठी चंद्रशेखर भुयार, बदलापूर।